दुचाकी वाहनांवर गॅस सिलेंडर नेणे कायद्याच्या विरोधात असून सुद्धा चक्क आर्वी पोलीस स्टेशनच्या समोरून दुचाकी वाहनांवर बांधून नेले जात आहे गॅस सिलेंडर। मात्र याकडे पोलीस प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष आहे। आर्वी तालुक्यातील पोलीस प्रशासन व एचपी गॅस एजन्सीचा भोंगळ कारभार पहा फक्त कृषी समृद्धी टीव्हीवर। वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथे एचपी गॅस सिलेंडर लाठीवाला गॅस एजन्सी असून ते लोकांना गॅस सिलेंडर वितरित करतात। या गॅस एजन्सीकडे 33,000 गॅस सिलेंडर आहेत। आर्वीमध्ये 12,000 घर संख्या असलेल्या शहरात मात्र गॅस सिलेंडर वितरित करण्यासाठी एकच एजन्सी उपलब्ध आहे। आजूबाजूच्या तब्बल 3 गावांमध्ये सिलेंडर पोहोचवणे या एजन्सीला शक्य होत नसल्याचे चित्र मात्र यावेळी दिसून आले आहे। तरी स्थानिक आर्वी तहसीलचे निवासी तहसीलदार मगर व तहसीलदार पवार या बाबींकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात की काय? त्यांना या सर्व बाबीबद्दल माहीत नाही हे मात्र शक्यच नाही। कायद्याचे ज्ञान सांगणारे लाडके तहसीलदार मगर यांचं लक्ष आहे तरी कुठे? ते फक्त तहसीलमध्ये येऊन कांचे खेळतात का असा प्रश्न मात्र नागरिकांमध्ये उपस्थित झाला आहे। तहसीलदार व नायब तहसीलदार दोघेही तर लुचड आहेतच, पण भर सकाळी 6 वाजतापासून दुपारी 10 वाजेपर्यंत दुचाकी वाहनावर चक्क सिलेंडर बांधून आर्वी पोलीस स्टेशनच्या समोरून नागरिक घेऊन जातात। तर अशा वेळेला पोलीस प्रशासन नेमके करते तरी काय? हे दृश्य पाहायला आर्वी पोलीस प्रशासन डोळे उघडे करून झोप काढण्याचे काम करत असल्याचे चित्र मात्र दिसून येत आहे। कदाचित आर्वीचे पोलीस स्टेशन सकाळी 10 नंतर सुरू होत असावे किंवा आर्वी पोलीस ठाण्याच्या पोलीस कर्मचाऱ्यांची झोप 10 नंतरच उघडत असावी असा अंदाज नागरिकांमधून वर्तवला जात असून गमतीचा विषय बनला आहे। एचपी गॅस एजन्सीच्या नियमानुसार 13,000 कनेक्शन झाल्यानंतर दुसरा डीलर नेमणे गरजेचे आहे। मात्र हा धांगडधिंगा कारभार कोणाला किती रुपये देऊन चालत असावा हे मात्र सांगणे अवघडच आहे। कायद्याचा ज्ञान शिकवणाऱ्यांना मात्र कायद्याचा अभ्यास पुन्हा करावा लागणार की काय हा मात्र आर्वीतील जनतेमध्ये गमतीचा विषय बनलेला आहे। प्रतिनिधी विश्वास बांगरे, कृषी समृद्धी टीव्ही, आर्वी।